दुर्दैवी घटनेमागे मंगेशकर रुग्णालयाचा संबंध जोडणं हे चुकीचं आहे। रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांचं हे स्पष्टीकरण आहे। रुग्णाच्या नातेवाईकांना असेल तेवढी रक्कम भरा असं सांगितलेलं, कुणालाही न कळवता नातेवाईक रुग्णालयामधून निघून गेले असं केळकर यांचं म्हणणं आहे। रुग्णालयाच्या फलकाला काळं फासणं हे मनाला वेदना देणार आहे असं केळकर यांनी म्हटलेलं आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। योगेश, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी एक स्पष्टीकरणाचं पत्र जाहीर केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिले या संपूर्ण घटनेमागे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ज्या पद्धतीने तिनिशा सावंत या महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर या संपूर्ण घटनेवरून राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावरून त्यांचं हे स्पष्टीकरण आहे। यामध्ये त्यांनी एक स्पष्ट मुद्दे काही मांडलेले आहेत। रुग्णालयाचा आणि जी घटना घडलेली आहे त्याचा काही एक संबंध नाहीये किंवा संबंध जोडणं देखील चुकीचं आहे असं धनंजय केळकर यांचं स्पष्टीकरण आहे। त्यासोबतच रुग्णालयाच्या फलकाला काळं फासणं किंवा रुग्णालयाचे जे PRO आहेत त्यांच्या अंगावर चिल्लर फेकणं किंवा डॉक्टर सुश्रुत घ्यायचा यांच्या रुग्णालयाची तोडफोड करणं हे देखील आमच्यासाठी शर्मेने आमची मान खाली गेलेली आहे आणि वेदनादायी आहे असं देखील धनंजय केळकर यांचं म्हणणं आहे। आणि जी लोक लता मंगेशकर यांना मानतात त्यांच्या मनावरती नेमका काय परिणाम झाला असेल हे देवच जाणे असंही या पत्रामध्ये धनंजय केळकर यांनी म्हटलेलं आहे। यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा गेल्या 2 दिवसांपासून जो चर्चेला जात होता, 10 लाखांची जी अनामत रक्कम रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णाकडे मागण्यात आली होती, त्यांच्या कुटुंबियांकडे मागण्यात आली होती, ते आता या पुढच्या काळामध्ये बंद करण्याचा निर्णय धन्यवाद योगेश।